हल्ल्या संभाळ हल्ल्या, हल्ल्या संभाळ हल्ल्या, गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत कशी, गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत कशी, कुणी कुणाला जीव लावतय वाढतय कोणी कशी, गाव असानी माणसं कशी, नाती गोती जडत कशी, गाव असानी माणसं कशी, नाती गोती जडत कशी. भिलोरी ऐना आली भरात माशुक महिना, वय वसंत चैताचा महिना, तरुणपणानं केली तिची दैना, तात अब्रूची फुटून गेली, डाग लागला तिची, गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत कशी, गाव असानी माणसं अशी, नाती गोती जडत कशी. काय घडून गेलं माग, कुठं रक्तात जुळलं धाग. बाप्या, अरे बाप्या, अरे उठ की. कोण आहे? उठ उठ, जेव्हा तेव्हा सगळ्यांच्या अंगावर फेकायचं. लहान आहेस का तू आता घोड्या? अरे उठ, उठतोस की नाही? मी नाही उठत. अण्णा कृतज्ञ नाही का? हो हो, एक वेळेने 10 वेळा सांगेन. जा त्याला जाऊन सांग. अरे तुला कुणाला करतोस? त्याला अण्णाला. तर तुम्ही घाबरा, मी नाही घाबरणार. हो, त्यांच्या तोंडावर बोलायची ताकद आहे का अंगात? आहे ना, बोलाव की त्याला इकडे. हा उठलो हलकत झाला. अण्णा कोट काल का आली नाही? बापू बापू, त्याला मात्र सांभाळ हो. भानगड पचवण्याची अंगात ताकद असली ना तरच माणसाने भानगडी कराव्यात. मला जाऊ देते. तुम्ही सुद्धा आजकाल आम्हाला विसरायला लागलात. तसं नाही, पण बापू आता मोठा झालाय. हो, पण तू मात्र आहे तशीच आहे सगळं. बापू, बापू, उठतेस ना? उठ 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 उठ, चहा केला तुझ्यासाठी.
जरा थांब ना. ये 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 काय म्हणतोस? खुशीत दिसतंय. हो ना. बस तू कुठे गेला होतास? लाडजाला उदक शांत होती ताच्या बाळकडं. हा हा म्हणजे 20 महिन्याची रप्पे हा. आणि कमाई दिली. काय दिला तुझा धंदा? बाप्या पिढ्या कधीपासून ओढायला लागलास? अरे दिन्या, अरे ह्या वयात विड्या ओढायच्या नंतर केव्हा ओढायच्या? हा तू फार वेळा शेतीत आपल्याला नाही म्हणते. ठीक आहे एवढी नाही. इकडे चल, नाही रे. घे रे घे. अरे घे रे. अरे घे रे घे घे घे. असं म्हणतो. अरे घे रे सोन्या. घे. सांगू नको कोणाला बाप्या. मी कशाला सांगताय? घेत. बेटा. घेत 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 घेत. अशी ओढायची हे बघ. मारदा मारदा. अरे पहिल्यांदा असं होत. मजा येते पण. दिन्यो नो नो दिन्यो नो 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 दिन्यो. जिन्या शिंप्या चल बघू विड्या ओढतायत. बापू काय करता? काय नाही आपली शोभा बघत होतो. हा बेज आहेत ना. बेज आहेत ना. बेस आहे मना काय होतं? नाही आपलं विचारलं तुझं रवीन वाटतं. चला तरी विचारणार बापू तुमचा. त्या अण्णा कोणता दिला वाटतं. हा हा मला सगळं माहितीये. हा तू काय बोलतीस? हा आता लाजतंय मोठं लाजतंय. बरं ये जा तुम्ही जा तू जा. काय रावजा अरे काय भजी देशील की नाही? गणप्या बाप्याला एक भजी दे. रावजा तो ज्योतिष वा. रावजा गेल्या अर्ध्या गोऱ्या गेल्या मस्त हात कसा दाखवताय? अरे बाप्या त्या अण्णा खोताच्या जावयानं समोर हॉटेल थाटल्यापासनं आमचे अगदी 12 वाजलेले आहेत. मग त्याचा कसा हात बघताय माझा बघा. अरे पण बाप्या काठी जायला खोकडा रे. ओके काही वाईट बीट असं तर सांगू नका काय घाबरायचं कारण नाही. वाईट हा ज्योतिष वाईट हा वाईट काय सांगा. हा हात एका पराक्रमी पुरुषाचा या हॉटेल मध्ये कपाबाच्या धुण्यासाठी नाही. नाही. यांच्या हातावर राजयोग. रावजा राजयोग म्हणताय का तू राजयोग? गणप्या 2 स्पेशल चहा 2 लाडू. पण खरं जाऊ काय शास्त्री बा मला असं लहानपणापासून वाटत होत की हात एका पराक्रमी पुरुषाचा आहे म्हणून. पैसे किती द्यायचे? पैसे नको नको. मोठे झाल्यावर आमची आठवण ठेवा. आठवड्यात ठेवीत आहे. पाणी का ओढं लागत राहावं. तू घेतलं तसं मी घेतलं. काय म्हणणं आहे? काय म्हणणं म्हणजे काय? 10 मिनिटं कमी अवकाश अजून. 10 मिनिटं अवकाश आहे? 10 मिनिटं अवकाश. अण्णाकडून आमच्या पाळीचं पाणी घेतलं तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली होती? हा. जा घेऊन ये त्याला. हा अण्णा विचार तुझ्या अण्णा खोताला. अण्णा खोताच्या शेमण्या सांगतोय मला. आईला. मानिली आपुली तुझसी मी एकदा. आता माझं 5-25 माझं होतं. थांबा तुम्ही सगळ्यांनी अण्णा थांबा
मी त्याला नीट समजावून सांगतो. अण्णा, बाप्याने पाणी तोडलं, गुरुवारी त्याच्या पाठीशी असावे असा मला जबरदस्त संशय आहे. कारण काल संध्याकाळी गुरुवाडीत जाताना त्याला मी पाहिला होता. जाताना वाटेत यमीलाही भेटला. यमीला? हो. आणि हळूच विचारतो कसं, पांडुवरजी, बाप्यानं पाणी फिरवलंय त्याचा आधी बंदोबस्त करायला हवा. मी येतो तुमच्या बरोबर. बाप्या, शरम नाही वाटत तुला? पाणी का तोडलास? काल केलेलं माझं पाणी तोडलं म्हणून. बाप तोडून साला जास्त बोललास. पाणी विठोबा आलास? हो ना. तुझीच वाट बघत होतो. हो. हा लाडू कुठून आणला? अण्णांकडे आज श्राद्ध होतं ना, त्या अण्णाकडनं लाडू आणलास? हो. विठोबा लक्षात ठेव, या पुढे त्या अण्णाकडे एकही गोठ्या घरात येता कामा नये. आई कुठे आहे? अण्णांकडे गेली. या आईचं त्या अण्णाकडे सारखं सारखं असतं तरी काय? बापू, काय तुझा उजवा हात पाहून दे रे. उजवा हात? कशाला रे? विठोबा, विठोबा हा एका पराक्रमी पुरुषाचा. आयुष्यात मी चिक्कार पैसा मिळवणार, बंगला बांधणार. विठोबा बंगलात नुसता बसून राहणार. या अण्णा खोताकडचं काम बंद. म्हणजे मी पत्रावळी सुद्धा लावायचं नाही? हटले का? मी इथं लाखाच्या गोष्टी बोलतोय आणि तुझ्या डोक्यात पत्रावळी? बरं लाव पत्रावळी लाव, पण आता दीड वेळा बसू नकोस. अरे मांजरा ताट ठेव. मुठीत काय? ओळख. ओळखू? सल्ले सोन्याचे? हे सल्ले सोन्याचे नाहीत रे, रक्ताचे आहेत, रक्ताचे. प्रेम करता करता गोठून जे पिवळे झालं अशा रक्ताचे. तुझ्याकडेच ठेव. हॉटेलचा पोळ्या आणि बोटात चालले, बरं दिसेल का? बोटात घाल ना. खोताकडलं पाणक्या आणि बोटात चालले, बरं दिसेल का? विठोबा, बापू, तू पैसे कसे मिळवणार आहे? पैसे कसे मिळवणार ते माझं मला सुद्धा माहित नाही, पण चिक्कार पैसे मिळवणार एवढं मात्र नक्की. पैसे पोपलीला लागत नाहीत बापूराया. अच्छा, मला वाटलं पोपलीलाच पैशांची शिमट्या लागतात. अच्छा, पुष्कळ बोललात. गारंबीतला एक माणूस तुझ्याविषयी चांगलं बोलत शपथ. ही तुझी कमाई. गुरेवाड्यात जाऊन पहा, म्हणजे कळेल बापूची काय कमाई आहे ते. कमाई सांगते मला. ब्राह्मणांच्या मुळावर आलेलेच तुला आवडायचे, मग ब्राह्मणाची जन्माला तरी कशाला आलास? ते माझ्या हातात होतं का? बापू, थांबो, ताईला बोलवते तुझी मुक्ताफळं ऐकायला. दादा, ताईला बोलवते. मुक्ताफळ. बापू कुठं आहे? बाप्या, ए बाप्या. काय ग मावशे, मी इकडे मांडवावर आहे. अगोदर खाली ये, थोडं काम आहे. कसलं काम? मुरडीला का जायचंय? माझं काही काम नाही, तुझं काम आहे. अगोदर खाली ये. अगं मग बोल ना. अरे बाप्या, काय ऐकते हे केस? सगळं गाव तुझ्या नावाने शंख करते. कसं व्हायचं तुझं? सगळं म्हणजे तो अण्णा खोत आणि ते पित्ते. ऐकेस ना ताई? ऐकायचंय काय? अरे बाप्या,
अरे गरीब आला असं नाही रे वागून चालत. अगं तो कशानं घरी चिक्कार पैसे कमवणार आहे ना तो. निघाला कुठे? मुलावर रावजाच्या हॉटेलात. इथे जरा बाई मला तिच्याशी बोलायचंय. तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी? उद्या ते अण्णा होताना माझ्यावर काही कुभांड राहतो ना, तर कुणीही माझ्या पाठीमागे उभं राहणार नाही. कुणीही? हो, कुणी नाही. मी सुद्धा हे मावशीला ओळखलं नाही मावशी, मी चुकलो. पांडुरजी कसं काय माझं कसं काय होऊन नसला, पण गावाचं कसं होईल ही मोठी काळजी लागली मला. म्हणजे गुरुवानी काही अहो त्यांच्या पैकीच एक म्हणजे बाप्या. अण्णा तो हायड्रो इलेक्ट्रिकचे शेअर घेतले पाहिजे. भाव पुष्कळ वाढला, मी सांगतो ना. बापू तुमच्या हॉटेलची विक्री कमी आली त्याची काळजी करा. अण्णा हॉटेलची तुम्ही काळजी करू नका. तो बाप्या आला ना तेव्हापासून रावजी मारला. एक तो फक्त तुम्ही बाप्याला मिळवून द्या, मग माझ्यावर सोडा. नाही मी काय म्हणत होतो, ते हायड्रो इलेक्ट्रिकचे शेअर घेतले पाहिजे. प्रोग्रेसिव्ह आयडियाज, नवीन नवीन कल्पना पाहिजे. ते पाण्यात विजेचा करंट सोडून पाहिला पाहिजे. सुपारीचं पीक दुप्पट येईल. एकदा करंट सोडून पाहायला पाणी चावायला लागलं काय करायचं? बापू आला. तुम्ही मला निरोप पाठवला होता ना? हो, थोडस काम होतं. काम माझ्याकडे? हो, आमचे जावे बापू हॉटेल सोडण्याचा विचार करतायत. म्हटलं हॉटेल सोडणारच असला तर आमच्या बापूलाच द्या. तुमच्या घराण्याशी माझे फार जवळचे संबंध आहेत. तुझ्या आज्यावर माझा विशेष लोभ. मरताना मी त्याला शब्द दिला होता. कोण मरताना? अरे तुझा आजा. असं? हो, तर शब्द दिला होता ना. म्हणजे सपाट बापू हॉटेल सोडतायत तर? पण प्रथम तुला त्यांच्याकडे जरा नोकरी करावी लागणार आहे. तिकडे किती पैसे मिळत होते? पैशाचं जाऊ दे अण्णा, त्यात काय विशेष आहे. तुमच्या हॉटेलात मी फुकट सुद्धा नोकरी करेन. पण त्याचं काय आहे, सध्या मला वेळ नाहीये. पण माझ्याकडे खात्रीचा माणूस आहे. कोणता? यमी पासून मला मुलगा होतोय, तो मोठा झाला की पाठवून देतो.
बापू ना तू? हा हो हो पण तुला कसं कळलं? तू मी राधा. तुझ्या घरी कोण असतं? आई आणि विठोबा आणि मावशी पण आहे. विठोबा म्हणजे? विठोबा म्हणजे माझे वडील. अगो बाई, त्यानं तू विठोबा म्हणतोस? हो. आज पहिल्यांदाच ओढली. आता रोज ओढशील. दूध तरी घ्यायचा. हो, आम्हाला दूध बीत सगळं काय हवंय. देणार का कुणी? मी देईन, चालेल का? हो. पण आईने विचारायचे प्रश्न तू काय मला विचारतेस? तू ब्राह्मण ना? हो. पण वागण्यावरून वाटत नाही. मी ब्राह्मण वगैरे काही मानत नाही. तू गुरु पण वाटत नाही. ब्राह्मण वाटते. माझं बालपण ब्राह्मणात गेलं, मुंबईला. म्हणजे तू मुंबईची? हो. तेव्हा मी इंग्रजी 4थीत होते. म्हणजे तुला इंग्रजी सुद्धा येतं? हो. तुझे वडील इकडे कधी येत नाही? नाही. का? त्यांना लाज वाटते. लाज? कसली? माझी. म्हणजे? एका मुलानं मला प्रेमपत्र पाठवलं, त्याचा बबरा झाला. माझ्यावर आळाला ना तेव्हापासून मी ठरवून टाकलंय की आपण फक्त आपल्या मनाला भ्यायचं. पुन्हा इथं हटलात, इथं कामापुरतं यायचं आणि त्याच पावली परत जायचं. पुन्हा इथं दिसलीस तर कमरेत फाट घालेन. चालतो इथून. काय रामा महत्वाचं काम आहे. असं पुलावर चल, तिकडे तुला सांगतो. पुलावर? हो, चल बघू. चल चल. काय काम काढलंय सांग बघू. अण्णा खोताचं नाक कापायची चांगली संधी आली. अण्णा खोता? हो, अण्णा खोताचं. बस, उद्या देवळात गावकी आहे. बस, अण्णा खोताला सरपंच वाहून द्यायचं नाही असं सांगायला तू जा. अरे काय सांगतायस काय? अरे त्याचं चांगलं उलट करता नाही आपल्याला. अरे ते यमीच्या प्रकरणाबद्दल टाळी दे. उद्या संध्याकाळपासून व्याघ्रेश्वराची मुक्काम ठोकतो. चालेल, ठरलं. जावई बापू, हा कुठे निघालाय? बघितलंच काय 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 करशील? काय करशील? रुबाब करू नका. चल फोट इकडे. बाजारातलं ना तर निवडून द्यायचं असतं. लक्षात कसं येत नाही तुमच्या? इतके दिवस आपण निवडणूक लढवली ना, केली ना, मग हेच म्हणायचं मोठी मोठी माणसं व्हायचं कसं पुढे? अण्णा कोण नालाय काय? कोण रे? कोण रे? हो, अण्णा कोण नालाय काय? बाप्या 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 तो अण्णा कोण नालाय काय? तात्या,
वाटल्याचा नाना सरपंच करा, वाटल्यात पाणबेटीच होता चालेल. म्हणजे अण्णा कोताला सरपंच करता वेळेला सांगून ठेवतो. तो तुम्हाला नागवतो, तुमची सुमारी कमी पैशात देतो आणि मुंबईला जास्त पैसा नाही विकतो. या व्याघ्रेश्वराचा जमा करतो तो मांडून ठेवत नाही. यमीच्या प्रकरणात पडत वाटेल तिथे येतो. ठीक आहे, आज तुम्हाला धक्के मारले, पण लक्षात ठेवा एक दिवस या व्याघ्रेश्वराचा सरपंच होईल तरच नावाचा बापू. सरपंच काय मुसाशेठ, काय बाप्या आराम चाललाय वाटतं. काम नाही तर दुसरं काय करणार मुसाचे. काम नाही ना काम हवा आहे. साखरपेंडीला जर भरपूर हवा तेवढं काम देतो. साखरपेंडीला साखरपेंडीला नाही जमणार बाबा. गारंबीत काही काम असलं तर बोला. गारंबीला, अरे गारंबीला सुद्धा आहे, पण त्या अण्णा कोताशी वांधाय तेवढा मात्र सांभाळायला पाहिजे. अण्णा गो त्याचं काय, त्याला कोण घाबरतो. काम बोला फक्त. साऱ्या गारंबीची सुपारी अण्णा एकटा विकत घेतो. त्यातलं एक पोतं जरी मला मिळवून दिलं ना, पाठीवर शाबासकीची थाप मारेन. मुसाशेठ एक गोड दिवसाला 5 गोळी आणून देतो. चला चहा पिऊया. विठोबा कुठे निघाला? अण्णांकडे सुपारी देऊन येतो. कुणाकडे? अण्णाकडे? याच्या पुढे एक सुपारी सुद्धा अण्णाकडे जाता कामा नये. सगळी सुपारी मुसाशेठला द्यायची. अण्णा काय म्हणतील? त्याला बोंबलू दे, मी बघतो काय करतो ते. त्याला माझ्याकडे पाठवून दे. ठेव ती सुपारी खाली. अण्णाकडे देतो सुपारी. सुपारी देणार का? सुपारी काय भाव देशील? अण्णा खोदील त्यापेक्षा 4 आणे चढ. मग उचल उचल उचल. चला रे उचल. गोपाळा चल लवकर, चल पाय उचल, आपल्याला खूप लांब जायचंय. चल. गोपाळा तू असं कर, तू गाडी जाऊन पोतं टाक. मी तर आणखी सुपारी मिळते का बघतो. काय रे बाप्या, कुठे निघालास? जरा सुपारी मिळते का बघतो. सुपारी? हो, जरा धंदा मिळतो का बघतो. बाप्या लाईनीत लागल्यासारखं वाटतोय. उठ ना. ए रावजा, आपल्याला व्याघ्रेश्वराला जायचंय ना. एकटा जाऊ. अरे वेड्या, आपल्याला राजाला घेऊन जायचं ना व्याघ्रेश्वराला. बापू माझ्यावर मेहरबानी कर रे. तो तिला घेऊन जा. माझी प्रकृती बरी नाही रे. तिला घेऊन जा. तिला ही आमची बोडलीची विहीर. पाहिलाच आमचा व्याघ्रेश्वर. गेल्या वर्षी इथेच माझा अपमान झाला होता. बापू टक्कर द्यावी, पण काथळाशी नाही रे. मग काय कापसाची टक्कर देऊ?
आपण जाऊया. बापू, गेले कित्येक दिवस मी तुला पाहते. फार अस्वस्थ आहेस तू. का? मला सुद्धा सांगण्यासारखं नाही. फक्त तुला सांगण्यासारखं आहे राजा. तर सांग ना. मगाशी आपण बोडलीच्या कट्ट्यावर बसलो होतो ना, हो? तेव्हा 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 काय? मला मला तुझा मुका घ्यावा असं वाटलं. मग का नाही घेतलास? अरे, ही माणसाची साधी भूक आहे. राधा, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. काय रे, तांदूळ निवडून ठेवायचे म्हणून सकाळी सांगितलं होतं ना तुला. अरे मला काय म्हणतो, माझं डोकं दुखतं. डोकं दुखते आणखी नाही ते काही होत. अरे बोंडीच्या विहिरीशिवाय दुसऱ्या विहिरीचं हे पाणी घेत नाही हे तुला ठाऊक आहे ना. मग चल जा, पाणी भरायला कधी पहिल्यांदा. पाणी भरायला आलं नाही तर चालेल. गोवर येते, डोकं दुखते म्हणून पाणी तुला भरायचं नाही का? अरे जा म्हणते ना. व्याघ्रेश्वर काशी विश्वेश्वर, धर्माच्या करिता आम्हासे जगती रामाने धाडी येले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुढतिया नम्रत्व तेणे असे. इच्छा होतसी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्री नरसिंह सरस्वती महाराज. मातीची धरती देह मातीचावरती, मातीची धरती देह मातीचावरती. माती जागवू दे मातीचा जिव्हाळा, अजब सोहळा अजब सोहळा. माती बिडली आभाळा.
आई ते सल्ले कुठे आहेत? माझ्याजवळ आहे. ते मला पाहिजेत. मी देणार नाही. ते सल्ले विठोबाला माझ्यासाठी केले ते मला देऊन टाक. मी ते तुला देणार नाही. आई ते सल्ले माझे आहेत ते मला देऊन टाक. उगीच तमाशा करू नकोस. ते देऊन टाक बघू. आई तुझ्या पाया पडतो सल्ले मला दे, वाटला तुला दुसरा आणून देतो. हे बघ, तू कितीही तारांगण केलंस तरी मी काही तुला सल्ले देणार नाहीये. ते स्त्रीधन आहे, फक्त माझा त्याच्यावर अधिकार आहे, तुझा काही नाहीये. सांगून ठेवते तुला, तुला तो मुळीच देणार नाही. मला तुझ्याशी बरंच बोलायचं आहे. अरे मग बोल ना. विचार करतोय, बोलू ते नको. सारा जन्म भिण्यात घालवलास, जरा आता तरी म्हणतोस ते खोट नाही. सारा जन्म भिण्यात गेला. विठोबा, विठोबा तुझ्या पिंडाला कावळा का रे शिवला नाही? वासना राहिली, दुसरं काय. बापू मोठा हो, खूप मोठा हो, इतका मोठा हो की आज तुला पाण्यात पाहणारे लोक तुझ्या पुढे शेवाळासारखे वाटले पाहिजे. विठोबा मी तुला वचन देतो, मी खूप खूप मोठा होणार आहे. आईचं आणि तुझं भांडण होतं की नाही? ती मला आवडत नाही विठोबा. ती तसलीच आहे, पण ती आई आहे हे विसरू नको. मुलग्याचा धर्म सोडू नको. विठोबा तुझ्या बरोबर माझा बाप गेला आणि आई सुद्धा. मी पोरका झालो रे विठोबा, पोरका झालो, पोरका. खरी आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते. आणि 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 काय विठोबा, विठोबा, विठोबा. काय झालं बापू? आता माझ्याशी विठोबा बोलून गेला. विठोबा? हो राधा, आजच्याच मला इथून गेलंच पाहिजे. कुठं जाणार आहेस? साखर पेंडीला, मुसा शेतकडे. तिथं जाऊन काय करशील? तुपाऱ्याची पोती उचलल्यापासून काय वाटेल ते. कशासाठी? मला मोठं व्हायचंय, चिक्कार पैसा मिळवायचा. मला व्याघ्रेश्वराचा सरपंच व्हायचंय. मला पाण्यात पाण्याला लोक शेवाळ्यासारखे वाटले पाहिजेत. तो अण्णा खूप चिरट्यासारखा वाटला पाहिजे. बापू मला असं एकटं सोडून तुला जावे? कसं जावेल राधा? मला अडवण्याची शक्ती फक्त राधा तुझ्यात आहे, पण त्या शक्तीचा उपयोग तू करू नकोस राधा. राधा आणखीन काही बोलू नकोस बापू. तू जा. येतो मी राधा. रावजी ते अजी नाही, चिवडा नाही, आहे का हॉटेला? म्हणत्या अजी नाही बसून काय झालंय? म्हणजे काय तुझा बाप येऊन करणार आहे? मला सांगितलंय बेसन नाही आहे म्हणून. नाही तर मला काय सांगते? काय ते काम म्हणून सांगा. बेसन आणायचं काम माझं नाहीये, गणप्याला सांगा.
बरं लाच मारली काय शराब काही त्याच लायकीची आहे. येऊन धंदे करून आला इथं. तिच्याशी कोणी लग्न लावायला तयार होतं का विचारा. हॉटेल तुम्हाला कोणी काढून तिच्या बापानं पण मेहरबानी नाही केलं माझ्यावर. तिच्याशी लग्न लावायला तयार झालो होतो ना म्हणून दिलं पैसे. साऱ्या गावानं माझ्या तोंडात तेल घाल. कशा पाहिजे त्या रांडेशी लग्न केलं म्हणून. त्याचं काय आहे अण्णा, यंदा मुदलातच सुपारी कमी आहे. पाऊस जास्त त्यामुळे गळही जास्त. यामुळे वर्षाचा खर्च कसा काय भागवावा या विचारातच लोक पडलेले आहे. या जगवा या या कसा काय म्हणतोय साखरपिंडी? काय रे साखरपिंडीला गेला होता?
हो, मुसाशेठकडे गेलो होतो, तिथे बापू भेटला. हल्ली कोंबड्या सुद्धा खातो म्हणे. होय ना रे? कोंबड्या एक माणूस सोडून तो वाटेल तर खातो, अगदी शेण सुद्धा. ती 7:30 गेली ना. अहो गेली कसली, गारंबीतली सगळी सुपारी खरेदी करीत, अण्णांना एक रोटाही मिळू देणार नाही असं म्हणत होता. त्याला जाऊन सांग, गारंबीचे रोजडे नीट झाले नाहीत अजून. तो म्हणत होता अण्णांपेक्षा सरळ भावाने सुपारी खरेदी करेल. असं तशी वेळ येऊ दे, मग बघू. हे वाग्या, हे सकाळ तुला कोंबडी दिली तर काय झालं? त्याला लटपट चल. अरे वाह वाह, आइए 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 बापू शेठ. काय मुसा शेठ, तुमचा निरोप कळल्यावर आलो की नाही? मुसा शेठ, माझं तुम्ही एक ऐका. आणखी 8 दिवस मुंबईला सुपारी पाठवायची नाही. का रे बाबा, काय झालं? अहो मुंबईचा बाजार मंदी आहे. अरे वा, बरं शिकलास की तू. मग इतके दिवस तुमच्याकडे काम केलं ते काय हजमते केल्या? वा. अरे वा, कोंबडी खाणं तर माझ्यापेक्षा पाठीत झाला की तू. अरे बम्मा नाही का हैवान. मुसाशेठ, मुसाशेठ मैं बाजीराव हूँ, बाजीराव. बाजीराव? अरे वाह रे वाह बाजीराव. बाजीराव, लेकिन तेरी मस्तानी तो पुलावर है ना. एकदा बोलास तर ऐकून घेतलंय, पण पुढे जर का बोललास ना तर कानाकडे आवाज काढीन, याद राख. मस्तानी की बात करताय तू? बापू, यापुढे काय करणार आहेस? अजून तरी काहीच नाही राहणार. हे हॉटेल मी तुझ्या नावावर करणार आहे. काय? मला नको हॉटेल. कोणाला तरी द्यावं लागणारच. पण राधा, हे हॉटेल दुसऱ्याला देऊन तू काय करणार आहेस? या आयुष्यात सगळा अंधार आहे बापू. माझ्या नावाला काही राहिलं नाही. मी इथेच राहायचं ठरवलंय. मालकांच्या हयातीत तुझ्या आता राहण्याला अर्थ होता. आता तो राहिलेला नाही. पैसे मिळव, लग्न कर आणि मार्गाला लाग. हार तर मी उपाशी राहणार नाही, एवढी काळजी घे. राधा, तू उघड्यावर येण्याचीच लोक वाट पाहत आहेत. माझं एक तसं काही करू नको. माझं ऐक म्हटलं ना मी. बापू, आपण एकत्र राहणं म्हणजे तुला समाजातून उठवण्यासारखं आहे. तुझ्या आयुष्यावर निखारे ठेवून मला माझ्या सुखाच्या भाकऱ्या भाजायच्या नाहीत. राधा, मला असली मोठी भाषा समजत नाही ग. मला फक्त एकच माहिती, माझ्या आयुष्यात जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा तू मला आधार केलायस. आता तुला माझी गरज आहे. अशा वेळी तुला सोडणं मी तुला विहिरीत ढकलणार काय राधा?
लांबीच्या व्याघ्रेश्वरा. आबा जरा थांब. राजाला खट्ट आलं लागतंय. काय चल. कोण? बापू. अरे साखर पेंडून केव्हा आला? झाला महिनाभर. आणि आज माझ्याकडे येतोय. बघ मावशी, मी का आलो नाही तुला माहिती आहे की नाही? रावजी आजारी होता हेच कारण ना. पण तू पुलावर आला त्याच रात्री तो मेला. तो मेल्यानंतर तुझं काय काम होतं पुलावर सांगतो. ताई अगं ती बाई आहे ना. आई पण मावशी, जगात काही चांगलं असू शकतं याच्यावर तुमचा विश्वास नाही. त्याला मी काय करणार? पण बाप्या, तुम्ही दोन तरणी माणसं एकाच खोलीत झोपायची ना. विस्तवाशी नेलं तरी वितरत नाही असं लोणी व्याघ्रेश्वरानं अजून निर्माण केलं नाही बाबा. म्हणजे आम्ही एका खोलीत झोपतो असं धरून चाल आणि लोणी वितरण्याचे दाखले ते. मावशी तुला पटायचं, पण एका अटीवर मी राधेपासून दूर राहायला तयार आहे. राधेपासून तू दूर होत असला तर हवी ती अट मान्य करायला मी तयार आहे. मग राधा तुझ्याकडे राहील. ताई ही अट तू मुळीच कबूल करू नकोस. गुरुवीन आणि इथं ब्राह्मण वस्तीत. आई तू मध्ये तोंड घालू नकोस. हा मावशी, मी तुला विचारतोय, आहे कबूल? आख्यायिका असलेली बाई माझ्याजवळ नको रे बाबा. तू माझ्याजवळ राहायला ये ना. आणि ती कुठे जाईल? मरतात जाईल. खरंय, तेवढाच मार्ग तिला आता मोकळा आहे. पण तिने मरतात जावाशी माझी इच्छा नाहीये. मावशी, आता 4 मायेचे शब्द मी इथं ऐकायला आलो. गारमध्ये मला हलकटातच काढलाय. आता तुम्ही सुद्धा. अरे बापू थांब. अरे थांब. ए बापू, ए बापू, दळ आता दळ. तू अजून जागी? उद्या मी इथून जायचं ठरवलंय. माझ्या इथं राहण्याला काही अर्थ राहिला नाही. राधा, माझं काही चुकलं का? गेले 8 दिवस मी तुला पाहते. तू रात्री केव्हाही उठतोस आणि स्वतःशीच तडफडत असतोस. आपल्या एकत्र राहण्याची तुला भीती तर नाही वाटत ना? राधा, मी फक्त माझ्या मनाला भेटू. सारा गारंबीनं जरी मला वाईट टाकलं ना तरी मला त्याची पर्वा नाही. राधा, व्याघ्रेश्वराची, माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला कधीही अंतर देणार नाही. बापू,
राधा 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 मी खूप आनंदात आहे. आपला बंगला लवकरच तयार होणार आहे. सगळ्या गारमेला दाखवणार पैसा कसा मिळवायचा तो. नाही खोऱ्यानं पैसा उडला तर मी बुद्धी सांगायचं झालं. टाटाचे शेअरचे भाव वाढले. नाही बापू, तुम्ही टाटाची चिंता करू नका, स्वतःची चिंता करा. वर्षाच्या बागेला पाणी लावलं नाही. गोपीच्या बागेवर रंगाचा फवारा उडवला नाही. का नाही? कसा नाही? तुझ्या सुपारीला गळती लागली तर नुकसान करून तुझा बाप भरून देणार आहे का? सगळ्यांना मिळाला. आधी तो रंगाचा फवारा मार, मग घेऊन जा पगार. यांनी ठीक आहे, तर मग मी काय करू? तुम्ही पगार मागितलं, काम नाही करतात पगार कसा जाऊ? काय म्हणत होतो? काय म्हणत होतो मी? तुम्ही टाटा बिर्लाची चिंता करू नका. तुमचे खूप धंदे करून झाले. मुंबईला धंदा करून झाला, बडखड्याच्या लाजिंग बोर्डिंग काढून झालं, कोंबड्या पाळून झाल्या, पाण्यामध्ये वीज सोडून पोपळीना पाणी देऊनही झालं. सगळं बोंबललं. तुम्हाला साधं पुलावरचं हॉटेल सुद्धा चालवता आलं नाही. कसं झालेलं आहे ना, सागर बँडून बापू आला आणि 1000 रुपये इन्व्हेस्ट केले. मी 500 रुपये मागत होतो. हॉटेल रिनोव्हेट केलं असतं. बघा, तुम्ही हे मोठे मोठे इंग्रजी शब्द फेकणं बंद करा आधी. तुम्हाला काही सुचना असं झालं ना, म्हणजे तुम्ही इंग्रजी शब्द फेकायला लागता आणि समोरचा मनुष्य बसतो शंका करीत. काय इतकं काही चांगली बातमी नाही. गावातल्या सगळ्या लोकांनी बाप्याकडे सुपारी घातली. आपण 5 रुपये भाव केला तर तो 5.5 करतो. लोक धावतात त्याच्याकडे सुपारी घेऊन. याचा अर्थ असा, आमच्या लोकांना अभिमान राहिला नाही. ज्या गुरुवाने आपल्याला सतत पाण्यात पाहिलं त्यांच्यात याची उठबस. एका गुरुयुगणी बरोबर राजवंश राहतो तरीही त्याच्या लोकांना काही वाटत नाही. वाचिक अशा माणसाला आपण वाईट टाकायला पाहिजे. हो हो. तिच्यासाठी पोळ बी सांभाळायचा. साडेसीची राहिले काही पाठी आणि अण्णा बदला पैसे मार. पैसे काही फुकट देणार तू? तसं नाही घे दादा. पार्लायचे खाय, काहीतरी दवा पाण्याचं बांधणं. खायला पैसे नाही तर औषधाला पैसे दे. हा जांभा दगडाचा पाठ कोणी बांधला? आमच्या गारमीत एक फार हुशार गृहस्थ होऊन गेले. बाबराव दापके. कल्पना छान आहे, कारण पाणी झिरपतं. हो, तोच तो बांधा आहे. त्यांच्यासाठी सिमेंट प्लास्टर करायला हवं. असं बापूसाहेब, एक काम करा. काय? या पाटाची लांबी मोजून मला द्या. देतो. पण तुमचं ते बजेट काय म्हणतात ते केव्हा पाठवून द्या. लगेच मुंबईला गेलं की लगेच. का विसरू नका. बरोबर. गारमीचं काम म्हणजे पहिलं मुख्य. बरोबर. विसरायचं नाही. मोजणी कसली चालली आहे? बरं. पाटाची पाहणी करतोय. पाठ सिमेंटचा करायचा आहे ना. म्हणजे तुम्ही पाटाला हात लावणार तर? आता हात लावल्याशिवाय कसं सर पाणी पडते? बापू, पाटाला हात लावायचा म्हणजे गावकीची परवानगी घ्यायला हवी. परवानगी? त्यात काय घेऊ की? कशी ती बाई घेतल्याशिवाय मिळणार. मागे बाबू दापका होता ना, त्याने गावकीची परवानगी घेतल्याशिवाय पाटाच्या बांधकामाला सुरुवात केली. हो, आणि गावकीला परवानगी नाकारण्यात ते तसेच राहिले. आपण का नाही मिळणार? आता गावातच काम आहे ना. आता सिमेंटचा पाठ केल्यामुळे पाणी किती वाचतं का तुम्हाला कल्पना आहे का? हे सगळे झाले तुझे कागदावरचे हिशेब. बा पाणीची मी पाठ बांधणार, मग तो कोण आडवा येतो ते बघा. जा करायला का तिकडे. फारच माझवाय बरं का. बघू काय गे. ऑफिसर आपली तार आली. तार काय म्हणतोय?
जगात तुला इंग्रजी येतं ना? बघतायच काय मला वाच. कॅनल सिमेंटिंग पॉसिबल स्टॉप लेटर फॉलोज. थांबल्यास काय अर्थ सांग. आपला तो वरचा सिमेंटचा पाठ करायचा आहे ना, तो चक्क थांबवा म्हणतायत. थांबवा? बरं खाली सही कुणाची आहे? पाना सारे. पाना सारे? अरे मेले काय वाचतायच काय मेले? अरे पानसरे असेल. पाना सारे पानसरे स्पेलिंग एकच. होय बर कळलं तुझी अक्कल. जा थांबवा का म्हणते ते? गावकीनं निर्णय करण्याकरता माझ्याकडे काही कामं आली आहेत. त्यातलं पहिलं काम आहे सिमेंटच्या पाटाचं. त्याकरता बापूजी विठ्ठल सामळ यांचा एक अर्ज माझ्याकडे आलेला आहे. तो अर्ज असा, धरणापासून गारमीला येणारा पाट बांधून काढला तर जमिनीत पाणी मुरून जाण्याचं थांबेल. पाटाला लागणारा सर्व खर्च करायला मी तयार आहे. तरी या कामाकरता गावकीची परवानगी असावी. या अर्जावर कोणाला काही म्हणायचं आहे? हा गुरुवांचा मनुष्य आहे, एवढी गोष्ट गावकीनं लक्षात घेऊन त्याचा विचार व्हावा म्हणजे झालं. पाठ सिमेंटचा झाला तर गावाचं नुकसान काय तेवढं सांगाल का? काय ठीक आहे, आलं लक्षात. दुसरं काम आहे ते महत्वाचं आहे, नाजूक आणि जोखमीचंही आहे. अलीकडे रावजाच्या बायकोबरोबर बाप राहतोय सगळ्यांना माहितीच आहे. या प्रमादाकरता त्याला वाळीत टाकण्यात यावं अशी सूचना आलेली आहे. बापूला वाळीत टाकणार असाल तर आणखी अनेकांना वाळीत टाकावं लागेल. गावकीनं निकाल करण्यापूर्वी याचा 10 वेळा विचार करावा. कुठला विषय आणि कुठं चाललाय? बापूनी कुणावर होईल राहावं त्याशी आपल्याला काय करायचंय? एवढं मात्र शहाण्यासारखं बोलणार. बापूचं वागणे ज्यांना पटत नाही त्यांनी त्याच्याशी संबंध ठेवू नये. नाहीतरी गावाशी त्याचा संबंध येतच नाही. बरं आहे. बापू राधा पण विठोबाच्या घराच्या शेजारी बंगला बांधायचा. काय समजतात साले एक एक आपल्याला. पण झालं का? मला मी वाईट टाकले वाईट. का? मी एका गुरविडी भरून राहतो म्हणून. पण तू कशाला असा चेहरा टाकतेस? या डब्ल्यूच्या लोकांची लायकी ती काय? मी बघतो ना काय करतात ते. पण आता आपण दापोलीला राहणार नाही, आपण गारंबीलाच राहायचं कुठल्याही परिस्थितीत. या लोकांच्या नाकावर टिचून मी तर राहणार. मी बघतो ना काय करतात. तू काही घाबरू नकोस. काय झालं राधा? तुला कोणी बोललं का? पण बोलते. तुला थोबाडणी फोडणे काय करत? कोणाशी भांडशी? पण राधा तुला झालं तरी काय? माझं काही चुकलं का? बापू मला भीती वाटते. भीती? कसली भीती? मी आई होणार आहे. मग राधा त्यात भीती कसली? आपल्या बाळाची जात काय असेल रे? जात? त्याची जात माणूस. माणूस ही जात जगात नाही रे. लोक आपल्या बाळाला अक्षरभाषा म्हणतील. काय? तुझी भीती काय? आपलं लग्न झालं नाही हीच ना? चल उद्याच्या उद्या व्याघ्रेश्वराच्या साक्षीत आपण लग्न लावूया. बस बापू.
आपल्याला सगळ्यांना जगवणारा हा पाठ, हे धरण, त्या पोपळी तुझं स्वागत करते. मनातली सगळी भीती सोडून दे आणि हसतमुखाला सामोरे जा. माझ्या घराची वास्तुशांत फक्त दिनकर करणार, दुसरं कोणीही करणार नाही, सांगून ठेव. बाप्या मी येणार नाही. अरे पण माझं ऐकून घे ना. हे बघ दिनकर, बाप्या मला आग्रह करू नको. अरे मी येणार नाही. अरे पण हाता पाया पडून मी तुला सांगितलं होतं, त्या गृहिणीशी तुझे वाटेल ते संबंध असू दे, तिला ब्राह्मण वस्तीत आणू नको. पण माझं जरा ऐकून तरी घे. एकदा सांगितलं ना, मी यायचं नाही. फारच सुंदर आहे. चल आपण मुसा शिकणं जाऊया. नाही का? तिथे गेले की तुमच्या गप्पा सुरू होतील आणि मला विसरून जा. ठीक आहे, तुला आवडत नसेल आपण इथेच बसूया. बापू, मला हे दिवस पाहायला मिळतील असं वाटलंच नव्हतं. अरे काहीच नाही, ही तर नुसती सुरुवात आहे. तुझा बापू खूप खूप मोठा होणार. एकदा मुंबईला पेढी झाली ना, मग बघ तेव्हा तुम्हाला नक्कीच विसरशील बापू. पण त्यावेळी तुला माझी अडचण तर होणार नाही ना? तुला वाटतं असं काही होईल असेल? तसं नाही रे, पण माझी एक सवत आहे. तुझं काम. राधा राधा त्याचं काय बापू शेठ, मुंबईच्या पेढीची जागा एकदा तुम्ही बघून टाका. पण काय ते ठरवता येईल. काम होता तुम्ही एकदा पाहिलं ना, मग मी आणखी बघून काय करणार आहे. ते जाऊ दे, मुलगी का मुलगी. पण काय होतं बापू शेठ, तुम्ही मुलगी खायला शिकलात, पण जवानीची मजा चाकायला अजून तुम्ही शिकला नाही. वो तो है.
दाभोळला गेले. आपलं काही काम होतं का? बाप्याला कानपटायला आलो होतो. परवा बंगल्यावर कोंबड्या शिजल्या हे खरं का? शिजल्या पुलावर. पण खाल्ल्या तिथं तुम्हाला सुद्धा काही वाटत नाही त्याचं? म्हणजे मला? हो, तुम्हाला भिणार नाही बोलायला. बापूच्या बंगल्याची व्याघ्रेश्वराच्या गाभाऱ्यात वास्तुशांत करणाऱ्यालाच बोलायचा अधिकार आहे. पण माझी या प्रकाराला संमती होती असं का समजता? बोललो नाही की संमतीच झाली. मी विरोध केला, आणखी काय करू, पण ते माझं ऐकत नाहीत. ऐकलं नाही तर चालतं व्हायचं अशा माणसासोबत. कुठे कुठे जाऊ? बोलत का नाही? सांगा. जायला जागा नसेल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. त्यात दुसऱ्याचा काय दोष? दिनकर भटजी, सांभाळून बोला. माफ करा, मी सहज बोलू. सहज म्हणजे चुकून. एका स्त्रीवर असा आरोप करताना सहज आणि चुकून बोलणं बरं दिसतं. गारंबीच्याच बायकांना चारित्र्याचा मक्ता दिलाय असं वाटतं का तुम्हाला? मला असल्या चिडाचिडीच्या गोष्टी बोलता येत नाही. मी जातो. मी जाऊ देणार नाही. जगात नुसतं शुद्ध असून भागत नाही, ते सिद्ध करावं लागतं. मी तयार आहे. आपण बोलत का नाही? बोले, पण काही आडपडदा ठेवणार नाही. रावजी जवळ राहण्या अगोदर तुमचे आणि बापूचे संबंध होते हे खरं का? रावजी जवळ मी राहत नव्हते. विधीपूर्वक त्यांच्याशी माझं लग्न लागलं होतं. ज्याची नौकर म्हणून सुद्धा माझ्याजवळ फिरकायची लायकी नाही, त्याच्या कुशीत हक्काची बायको म्हणून झोपावं लागण्याची ही शिक्षा का? तर एका बेजबाबदार माणसाने प्रेमपत्र लिहिलं म्हणून? हे असं काय असेल कुणालाच ठाऊक नव्हतं. माझ्याविषयी मात्र खोटं नट सारं काही माहित होतं. का? मी गुरवीण म्हणून का बाई म्हणून? तुम्ही असं आणि इतकं काही बोललात की तुम्ही बोलाल त्याला मी हो म्हणते. मी तुम्हाला भाऊजी म्हणून? गणपत आहेत का? मी सगळं व्यवस्थिशीर करतोय. आलं का लक्षात तुझ्या? सगळं व्यवस्थित काय जरा व्यवस्थित कापायचं अगदी, सोडायचं नाही. पण त्याने पैसे दिले नाही तर देतील. फारशी या सरपंचकीचं झेंगट हे पण असं आहे बाबू. पण पिलांना तो अण्णा कोण अडवेल त्याचं काय? अहो त्याला आम्ही आडवा करतो. काय रे जाग्या, तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. बर बर. अहो तुम्ही निवडून नाही येणार तर कोण निवडून येणार? काय रे जाग्या, तुझं काय म्हणणं आहे? बापू शेटच सरपंच होणार बरोबर. मग फक्त पैशाची व्यवस्था करा. हे बघा, पैशाची काळजी करायची नाही, ते माझ्याकडे लागले. बरं येतो बापू. बापू काय झालं? बोल ना. सरपंच होण्याकरता स्वतःची किती अप्रतिष्ठा करून घेणार आहे. हे बघ राधा, एका ठराविक मर्यादे पलीकडे त्यांना जवळ देत नाही मी. ठीक आहे, चालू दे. बघ राधा, सरपंच होणं माझं स्वप्न आहे. खरं खरं. हे आता हात तिन्ही त्रिकाळ भाज्याची कर घेत असतेस, पण शेवटी बंगल्यात शिजल्यास ना कोंबड्या. शिजल्या ग बाया शिजल्या. ए पेढे वाट पेढे. तुझ्याच पेढे वाटते. पण काय ग, कोंबड्या शिजल्या हे खरं कशावरून? तू चौकशी केली होती? जेव्हा तेव्हा तुझं असं तेढं बोलणं असतंय. तेढच असतं आणि तेढच राहील, समजलीस? पण एक लक्षात ठेव, शेवटी तो तुझा पोर आहे. सगळं गाव उलट फिरलं तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, समजली? जन्मभर पोराशी दावा मांडला, तुझ्या वेळ पडेल तेव्हा अण्णा होत नाही यायचं धावून, तोच येणार आहे. समजूयाची कोण? अगं ताई, अगं ताई, अगं अशी कशी पडलीस तू? हाय रे कर्मा.
या दुखण्यातून मी उठेन असं मला वाटत नाही ताई. बापूला धरून राहा. ऐकतेस ना ताई? अगं त्याच्या नडीला त्याला धरून राहिले नाही. आता कुठल्या तोंडाने त्याच्याकडे जाऊ? माझी काही काळजी करू नकोस. माझं काय व्हायचं ते होईल. मी मुरडीला जाईन अक्काच्याकडे. ताई अगं ती आली आहे. हे ताई अगं ती आली ना. अगं ती म्हणजे तुझी सोना रांडे. अगं ब ती काय? तिला बोला. बापू ते दाबोळला गेले. सुनबाई बसशील ना थोडा वेळ? मला जाणार असेल तर मी इथंच राहायला आले. आता चालेल म्हटलं तरी काही कौतुक नाही ग. बापू कुठे आहे? दाभळ गेलाय म्हणाली. हो त्याला एक माझा निरोप सांगशील? म्हणावं त्या सरपंचकीच्या नादाला लागू नकोस. ती जागा अपशकुनी आहे. त्याच्या डोक्यातून जात नाही. तुम्हीच सांगा ना. पुरी किती चांगली आहेस ग. एकदा नथ घालून माझ्याकडे ये. आता तुम्ही स्वस्थ पडा पाहू. बापू, आतापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. एकच मागते. या निवडणुकीतून तू नाव मागे घेऊ शकत नाहीस का? इतकं ऐकलंस, एवढं तरी ऐक ना. नाही राधा, आता ते शक्य नाही. नाव मागे घेण्याने माझी नाचक्की होईल. नाही राधा, आता ते शक्य नाही. खरंच शक्य नाही.
विठोबा सांभाळ की अरे जाय पण- बापूजी विठोबा सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय दिनकर बापूजी विठोबा सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय. दिनकर तुला नक्की वेळ लागला रे बाबा वेळ. अरे दिनकर झालं तरी काय बापूजी विठोबा सांभाळ की जाय बापूजी विठोबा सांभाळ की जाय वहिनी यमीचा घो सापडला काय? बाप्या त्या यमीचा घो सापडला काय अरे अण्णा खोत चाललाय आता गारंबी सोडून काय दशा करून घेतली तुम्ही कुठं होता मुरडीला अक्काच्याकडे राहायला गेले होते आता कुठे निघाला व्याघ्रेश्वर नेईल तिकडे मी तुम्हाला घरी पोचवतो घरी पण आता बापू घरी असेल का रे असेल आणि नसला म्हणून तुमची सून तर आहे तीच दोघं तुमची माणसं त्यांना जवळ घ्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवा पण दिनकर हे हात डागाळलेले आहेत रे पण कसेही असले तरी शेवटी आईचेच हात आहेत ना राधा आई नाही बापू काही दशा तुझी आणि माझ्याकडे कशी आली बापू माझं तुझ्याकडे एक काम आहे तेवढं झालं की मी जाणार आहे माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता आता तू माझ्याकडेच राहा बापू तुला माझी दया करायचं काही कारण नाही तेवढी माझी लायकीच नाहीये हे घे हेच माझं काम होतं सल्ले हो तुझ्या विठोबाने तुझ्यासाठी केलेले सल्ले विठोबा विठोबा तू कुठं आहेस रे वास्तविक या बंगल्यात तू मालक म्हणून वावरायचा माझ्या पाठीवरून हात फिरवायचा विठोबा आई विठोबा आई कुठे निघाला आता तुम्हाला कुठेही जायचं नाही आई आई तू माझ्यावर केवढे उपकार केले त्याची तुला कल्पना नाही आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि तू इथेच का आईला अंतर देऊ नकोस असं मला विठोबानं बजावून सांगितलं आई बापू तू असं बोलास यात तुझा मोठेपणा आहे पण तेवढी माझी लायकीच नाहीये आईच्या नात्याला तू गर्भात होतास तेव्हापासूनच मी काळीमा फसलाय काय दैवाची गती आहे पहा साक्षात आई ती मी अशी वागले आणि काय खरी आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते आणि आणि काय बापू
अंगात असलेली सगळी शक्ती कानात गोळा करून नीट ऐकायला तयार हो. ऐनवेळी लग्नाला नवरा मिळेना म्हणून विठोबाशी माझं लग्न लावून देणारा तुझा खरा बाप कोण? अण्णा कोण? बापू बापू जन्मभर माझ्याशी उभा धावा मांडला त्याचा पहिला बारा दिवसात तुला कसा घेऊन विसरतो. माझ्या नडीला नकाने लावलं. खबरदार असं काही बोललास. मी भाग्यवान होते म्हणून तुम्हाला भेटला. तुझी आई तेवढी भाग्यवान नव्हती. तुझ्यावर व्याभिचार लादला गेला. त्या दिवशी विठोबा मला हेच सांगणार होता की बिचाराचा या लोकांनी खून केला. खुनी माणसाला विटाळलेल्याचा सरपंच घेऊन मी थुंकतो राजा मंडळी, गावात एक अनधिक प्रकार घडलाय. त्याची चर्चा नको इथे. आज आपल्या पुढे प्रश्न आहे तो यापुढे नवा सरपंच कोण निवडायचं. मला वाटलं हा सोपा प्रश्न असेल. मी विचार करायला लागलो आणि नंतर कळलं की हे तेवढं सोपंच काम नाहीये. कोणाला सरपंच करायचं? तुम्ही व्हायला तयारच पाणबडे नाही. बाप्पाशी तुम्ही शक्य नाही की मला तर व्यापारी सरपंच कसला होतोय. तेव्हा मला काय म्हणायचं आहे की कुणाला निवडावं. मी नाव निवडलंय. तुम्हाला पटताय का नाही बघा. नाव आहे बापूजी विठ्ठल सामल यांचं. बापू ऐकून घ्या माझं. एक लक्षात ठेवा, जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणीही नाही. कणबटी खरं आहे. तेव्हा आपल्याला जे काय बघायचं ते आपल्या गावापुरतं बघायचं आहे की गावाकरता या माणसाने भलं केलेलं आहे का नाही आणि किती केलं आहे. आता या बाबतीत तर मतभेद असणं शक्य नाही की बापूचं या गारंबीवर अतोनात प्रेम आहे, त्याच्याकरता धडपडतोय तर काय हरकत आहे आपल्याला करायला. काय तर माझी अशी सूचना आहे की यापुढे बापूजी विठ्ठल सामल हे व्याघ्रेश्वराचे सरपंच व्हावे. सगळ्यांचा अनुमोदन बापू दूर राहणार. मला हात लावू नकोस. मी अक्कर माझ्या. बापू असं का म्हणतोस? आपल्या बाळाची जात माणूस असेल असं तूच म्हणाला होतास ना. कुठे निघालास? राधा, आत्ताच्या आत्ता गाव सोडून आपल्याला जायचंय. काय देणं लागतो मी या गावाचं? बापू इतके दिवस पुरुषासारखा जगलास. आता माघार घेणार असलास तर मी तुला अडवीन. ज्या मातीत जन्मलास त्या मातीचं सोनं करण्याची हिंमत बाळग. राधा, तुमची सरपंच की चाल तेव्हा मला नकोय. मला नकोय. मला नाही 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 मला नकोय. नाही नाही नाही.